जोडले जातील. या सर, स्वागत आहे. धन्यवाद प्रवीण गायकवाड सर. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत अतुल क्षीरसागर. स्लाइस केल्या बॉलला पहिल्याच बॉलवर टेक्निकल स्ट्रोक सिलेक्ट करताना सुरुवात बेधुंद होते अतुल क्षीरसागरची. जसे मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक त्यांनी पूर्ण केलं तोच इंटेंट या सामन्यात सुद्धा चौकाराने पहिल्याच बॉलवर. पहिल्याच बॉलवरती चौकारानं सुरुवात होते. शानदार सुरुवात. अतुल स्ट्राइक एंडला, सचिन प्रकाश मडके नॉन स्ट्राइक एंडला आणि सागर यादवच्या हातामध्ये चेंडू आहे. पुरंदर किंग्स सुरुवात होते आणि पुन्हा एकदा एक मोठा फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक असेल मात्र टॉस मोठा आहे आणि तिथे उद्योगरत्न रतनजी टाटा गॅलरीमध्ये मिळतील 4 धावा. धावफलकावरती 8 आहेत. कॅप्टन काय खेळत आहेत आणि कॅप्टनचा अप्रोच जितका दांडगा असतो तितकाच चांगला खेळ खेळण्याची इच्छा इतर खेळाडूंना मिळते आणि म्हणूनच आता खूप चांगली सुरुवात. 2 चौकार लगातार 2 बॉलवर पाहायला मिळतात आणि धावसंख्या पोहोचते 8व्या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ समोर सागर यादव यांचं स्वागत 2 चौकारांनी केले. लेग स्टंप सोडून जाणार बॉल. व्हाईट बॉलची खूण पंचांच्या वतीने मिळते. एक धाव वाढेल. धावसंख्या 9. चांगली सुरुवात आहे. मला वाटतं दुपारच्या 17 नंतर जसा सूर्य पश्चिम दिशेला गेलेला आहे धावांची संख्या प्रचंड वाढलेली आहे आणि ज्या पद्धतीनं फलंदाजी होते, रन चेस होत आहेत, हाय रन चेस देखील बघायला मिळाले मागच्या काही सत्रांपासून. खरं तर एक गोष्ट घडलेली आहे की सचिन सरांनी ज्यावेळेस शिवनेरी रॉयल्सनं शेवटच्या बॉलवरती चौकार मारून धावा पूर्ण केलेल्या आहेत त्यानंतर एक वेगळीच एनर्जी ग्राउंडला मिळालेली आहे आणि शिवनेरी रॉयल्सच्या विजयानंतर हाय रन चेस सुद्धा व्हायला लागलेले. त्या अगोदर मोठ्या रन चेस होत नव्हत्या. मात्र कमालीचा बदल झालेला आहे. कुणीतरी मार्गावरती पाऊल ठेवणं महत्त्वाचं होतं आणि त्यानंतर मात्र आता हा मार्ग सहज, सुंदर आणि भरधाव निघालेला आहे. संपर्क बॅट आणि बॉलचा तितका चांगला नाही. या बॉल कव्हर पॉइंटला अडवला जाईल सर्कलच्या आतमध्ये. तोपर्यंत अतुलने पूर्ण केले एक सिंगल आणि पहिल्यांदाच प्रकाश मडके स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळत आहेत. तसा मी प्रश्न विचारला होता अतुलला की तुमच्या साथीदारांकडून तुमची काय अपेक्षा आहे, तर ते म्हणाले प्रकाश आहेत आणि नक्कीच त्यांचा तो खेळाचा प्रकाश संघावर ते देतील. पाहूया तो देण्याचा प्रयत्न कसा होतोय. पहिल्या चेंडूवरती स्ट्राइक एंडला आहे. खरं तर मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाची भूमिका आहे प्रकाश मडके यांची आणि परत फलंदाजी पण करायची. अशा अनेक आहे. आपण बघतो की सगळेच मॅनेजमेंटमधले सहकारी खेळतायत ग्राउंडमध्ये पण तिथेही चांगला परफॉर्मन्स करणं. यस 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 काय शॉट आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि इथे मिळणार आहे 4 धावा. प्रकाशने पाडलाय 4 धावांचा प्रकाश. ऑन द राईज हा स्ट्रोक खेळला होता बघा. हार्ड लेंथवर बॉल पिच केला प्रॉपर पदलालित्य आणि त्यानंतर बॅटचा फेस अगदी लॉंग ऑफच्या दिशेने त्यांनी उघडला आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येचा वेग आता वधारतोय आणि धावसंख्या पोहोचते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. प्रोजेक्टेड स्कोर इज अराउंड 101. पुढचा बॉल पुन्हा एकदा पदलालित्य एक्स्ट्रा कव्हरला खेळले आहेत. टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग. त्यांना माहिती आहे की डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, फायदा उचलला गेला पाहिजे. आता मी नाही थांबणार. फलंदाज काढतोय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटक्यांचे वेगवेगळे आविष्कार. 4 चौकार. गुड लेंथ वरती बॉल पडल्यानंतर कुठलाही फलंदाज त्या चेंडूला हाफ व्हॉलीवरती मोठ्या फटक्यासाठी प्रयत्नशील असतो. मात्र तिथे प्रकाश मडके असेल तर त्याला माहिती आहे की मला गॅप कुठे मिळणार आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलवरती आहे. एक्स्ट्रा कव्हर हा एकदम सीमारेषेवरती असला तरी मिड ऑफ क्षेत्र पूर्ण खाली आहे आणि त्यामुळे तिथे एकदा सर्कल क्लिअर केलं की 4 मिळतात. लागोपाठचे 2 अत्यंत सुंदर चौकार बघायला मिळाले पुरंदर किंग्स कडून. मगाशी देखील ताबडतोड खेळ झाला होता. तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगली सुरुवात. 18 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन ऑफ लाईव्ह ब्रॉडकास्टिंग शाहरुख. आपण पाहतोय शाहरुख आहेत, साहिल आहेत. जबरदस्त प्लेसमेंट. तसेच आपण पाहतोय विशाल. तर एक स्ट्रॉंग टीम आहे tenniscricket.in ची. टेक्निकल सपोर्ट खूप चांगला या स्पर्धेला त्यांनी दिलेला आहे आणि त्याचमुळे या संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आमच्या कॅमेरामॅनला ठाऊक आहे की नेमकं प्रेक्षकांना काय दाखवलं गेलं पाहिजे जेव्हा आपल्याकडे फावला वेळ आहे आणि म्हणूनच ही दूरदृष्टी, ही कल्पकता खूप महत्त्वाची आहे जी आहे tenniscricket.in च्या सर्व कॅमेरामॅनकडे. धावसंख्या 19 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. योगेश कॅप्टन आहेत आणि दोन्ही कॅप्टन जर आपण अतुल आणि योगेश या दोघांचा विचार केला या फेजमध्ये, या लीगमध्ये आतापर्यंत दोघांचा चांगला खेळ राहिलेला आहे. अष्टपैलू कामगिरी. उलटा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. बॉल थर्ड मॅनला क्लिअर करेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रकाश घालतोय राडा आणि सातत्याने बोलतोय 4चा पाडा. थर्ड मॅन क्लिअर. चौकार.
उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवरती रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला. टायमिंग नव्हतं मिळालं. खाली खाली आला होता चेंडू आणि बॅटच्या खालची कड जरूर आली होती. पण तिथे जो गॅप मिळाला होता बॅकफूट पॉईंट आणि पॉईंटच्या मध्ये, तर बॅकफूट पॉईंटला अडवणं सोपं होतं. तिथून चेंडू निसटला आणि सीमारेषेच्या बाहेर आपण बघतोय सिंहगड इन्स्टिट्यूटचा हा अत्यंत विलोभनीय असा परिसर आहे, निसर्गरम्य असा विभाग आहे. इथेच मैदानाच्या बाहेरची बाजू आहे आणि त्यानंतर पुण्याचं विहंगम दृश्य आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळतंय. खरं तर पुण्याचा हा दक्षिणेकडचा भाग आहे. याच बरोबर इथे उंच आकाशामध्ये चेंडू, प्रकाश मडके होणारे बाद, 23 धावा, पहिला फलंदाज पुरंदर किंग्सचा बाद. प्लेअर डगआउट आपण पाहतोय, थोडी नाराज आहेत चेहरे, कारण एक चांगली पार्टनरशिप एक्सपेक्ट होती त्यांच्या खेळाडूंना, पण ते एक्सपेक्टेशन काही अंशी त्यांनी पूर्ण केलं. पण ऑन द राईज हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या आतमध्ये झेल देऊन प्रकाश मडके यांचा खेळ संपलेला आहे. सूर्यप्रकाश कमी झालेला, तसाच आता हा प्रकाश सुद्धा जास्त काही योगदान न देता पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने परतलाय. पण त्यांचा कॅमिओ जो छोटासा होता पण महत्वाचा होता. निश्चित आपण बघतोय आकाशामध्ये सूर्य आहे, तो दिवसभर तळपत होता आणि आता तो नेहमीप्रमाणे पश्चिम क्षितिजावरती गेलेला आहे. विहंगम दृश्य दिसतंय, मात्र मैदानामध्ये प्रकाश देणारा सूर्य मध्यान्नीवरच मावळलेला आहे. विकसित पुणे जसं आपण म्हणतो, पुणे तिकडे काय होणे, आणि विकसित पुणे आपल्याला पाहायला मिळतं ऑन स्क्रीन. उंचच उंच स्काय स्क्रॅपर्स आहेत, इमारती आहेत आणि लोकसंख्या आता वाढू लागलेली आहे. म्हणूनच पुण्याला आता जबरदस्त मागणी क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा आपण सातत्यानं पाहतोय मागच्या 3-4 वर्षांमध्ये, आणि म्हणूनच या मैदानाची ओळख क्रिकेटच्या स्पर्धांमुळे वाढू लागलेली आहे. याच मैदानात आपण NB ट्रॉफी पाहिली, याच मैदानात आपण इंडिया कप पाहिला, आणि म्हणूनच हे मैदान बर्ड आय व्ह्यूने नरेसर पाहायला मिळते आणि खरंच विलोभनीय विहंगम असं दृश्य सिंहगड कॉलेजचं. कॉलेज व्यवस्थापनानं मुद्दाम होऊन खेळाडूंसाठी हे मैदान तयार केलेलं आहे आणि आज आपण बघतो या मैदानावरती किती सुंदर क्रिकेट स्पर्धा होत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटरसाठी सातत्यानं हे मैदान वरदान ठरलेलं आहे. प्रहार प्रीमियर लीगचा 3रा सीझन इथे आपण संपन्न करतोय. सीझन क्रमांक 10, सीझन 11 आणि सीझन 12. चला बाउंड्री चेक करायचं प्लीज. बॉल अडवला गेलाय की नाही त्याची चाचपणी आपण tenniscricket.in वॉर रूम मध्ये करणार आहोत. तिसऱ्या पंचांचा निर्णय प्रलंबित असेल, मात्र पुन्हा एकदा ही दृश्य आपल्या स्क्रीनवरती येत आहेत. पलीकडे अर्धवर्तुळाकार जी बिल्डिंग दिसते सेफ आहे, ती डेंटल कॉलेज आहे सिंहगड इन्स्टिट्यूटचं, आणि यानंतर प्रोफेसरच्या क्वार्टर्स देखील आपल्याला बघायला मिळतात या बाजूला, आणि पलीकडच्या बाजूला निश्चित प्रकारे विद्यार्थी जिथे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहेत ती वास्तू दिसते, आणि एक छोटं ग्राउंड तिथे पण आहे. योगेश इनसाइड आउट खेळलेत, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला कामाला लावलाय. बॉल अडवला जाईल का पाहूया. सरतेज शेवटी त्यांचा प्रतिकार पडला कमी आणि मिळते 4 धावांचे मी येतोय प्रहार प्रीमियर लीग चौकार. 4 धावांची माळ गुंफलेली आहे. पहिल्यांदा 3 चौकार खेळले होते प्रकाश मडकेनं, मात्र प्रकाश बाद झाल्यानंतर अतुल क्षीरसागर पुन्हा एकदा चौकारांना वाट मोकळी करून देतोय. स्वरूप देखील 3 चेंडूमध्ये 6 धावा बनवतोय. आणि आता बघू आपण की हे सिंहगड इन्स्टिट्यूटचं दुसरं ग्राउंड आहे जिथे काही खेळाडू सराव करतायत, आणि पलीकडे स्विमिंग टॅग सुद्धा, या सगळ्या सुविधा आहेत खरं तर विद्यार्थ्यांसाठी. आणि इंजिनिअरिंगच नाही तर मेडिकल्स, त्याच्याबरोबर डेंटल, अशा अनेक ब्रँचेस इथं मॅनेजमेंटच्या ब्रँचेस आहेत. त्यामुळे सिंहगड इन्स्टिट्यूट ही पुणे जिल्ह्यातील अग्रमानांकित संस्था आहे. शेकडो एकरांमध्ये फैलावलेलं हे सिंहगड इन्स्टिट्यूटचं आपण शैक्षणिक संकुल ऑनस्क्रीन पाहतोय. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे, आणि शिक्षण करता करता जेव्हा थोडासा रिलॅक्सेशनचा पिरियड हवा असतो अशा वेळेला सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीनं, सचिन ढवळे फाउंडेशनच्या वतीनं पूर्ण वर्षातून 2दा आपण प्रहार प्रीमियर लीगचं नियोजन पाहतो, जेणेकरून अभ्यास तर एका बाजूला करायचाच आहे पण माइंड रिलॅक्स करण्यासाठी मैदानी खेळ आवश्यक जरूर आहे. आणि खरं तर दोन्ही गोष्टी खेळाडूंसाठी महत्त्वाच्या असतात. जर मन प्रसन्न असेल तर तुम्ही पेपर देखील चांगला लिहू शकता, तुमचा अभ्यास देखील चांगला होऊ शकतो. ताकद आणि टायमिंगचा मेळ पाहायला मिळाला. कडक बेधडक षटकार अतुलच्या बॅट म्हणून एकच मारलाय, सॉलिड मारलाय, डीप मिड विकेट क्लिअर, सिक्सर. अतुल क्षीरसागर मोठ्या फटक्यांचं दुसरं नाव आहे. पण शांतपणे तो खेळतो, चेंडूची वाट बघतो, आणि जो चेंडू त्याला असं वाटतो की मी मारू शकतो त्यावरती असा एक सुंदर फटका आपल्याला बघायला मिळतो.
अतुल क्षीरसागर धावफलकावरती 35 धावा पुरंदर किंग्स एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक सुरू झालेलं आहे. 29 धावा पॉवर प्ले मध्ये आल्या होत्या पहिल्या. पॉवर प्ले यावेळेस एरिवेल रूट देऊन बॉलला डिस्पॅच करायचा होता, पण स्ट्रेट लॉंग ऑनला सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला. कॅप्टनने कॅप्टनचा विकेट मिळवला. अतुल क्षीरसागर बाद. योगेशच्या खात्यात विकेट. धक्का दुसरा पुरंदर किंग्स. सरळ बॅटचा फेस ओपन होता इथे आणि उडवला होता चेंडू, पण आपण बघू शकतो की टायमिंग झालेलं नाही. चेंडू थोडासा वर आला, जो स्वीट स्पॉटच्या वर होता आणि त्यामुळेच एलिव्हेशन जास्त मिळालं. दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा कॅच यशस्वी झालेला आपण बघतोय. अखेर झेल झालेला आहे, तो सुटला होता. इथे पुन्हा एकदा बघू शकतो यस, थोडासा फसलेला फटका. मात्र अतुल क्षीरसागरला आपली विकेट त्यामुळे गमावी लागलेली आहे आणि याबरोबरच इथे दुसरा धक्का बसेल पुरंदर किंग्सला. सागर यादवचं सेलिब्रेशन खरं तर काळजाचा ठोका चुकला असावा जेव्हा पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल हातातून निसटला, कारण विकेट कोणाचा होता तर अतुलचा, आणि म्हणूनच अतुलने मागच्या सामन्यात अर्धशतक पूर्ण केलेलं आहे आणि या सामन्यात सुद्धा तशीच इच्छा त्यांनी वर्तवली होती जसे स्ट्रोक ते खेळत होते. पण आता पाहूया दोन फ्रेश बॅटर्स मैदानात पोचलेले. सचिन स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळते, स्वरूप वाघराळकर नॉन स्ट्रायकर्स एंडला, आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहे ते म्हणजेच सचिन आहे, माफ करा सचिन महेश राजपूत बॉलिंग ट्रॅकवर आहेत, ज्यांनी विकेट मिळवलेला आहे अतुल क्षीरसागरचा. सचिन साळुंके स्ट्रायकर्स एंडला. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, दडपण वाढवता येऊ शकलं असतं. मागच्या बॉलवर विकेट गेला होता पण बॉल खूप जास्त बाहेर ठेवला, त्याचमुळे थोडा वेळ मिळतोय फ्रेश बॅटरला. निश्चित आहे, खूपच बाहेर टाकला यावेळेस चेंडू आणि एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. हळूहळू निश्चित आता सूर्याचा प्रकाश कमी होतोय आणि आकाश बघतोय आपण, काहीसे ढग आहेत आकाशामध्ये दिवसभरामध्ये, त्यामुळे क्रिकेटसाठी चांगलं वातावरण राहिलं. प्रचंड उन्हाळा आहे, उन्हाच्या झळा जाणवत होत्या 40 डिग्रीच्या पुढे. हो, क्लीन बोल्ड आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का. हो, प्रकाश जसा बाद झाला त्यानंतर मात्र रीग लागलेली आहे. फलंदाज टिकण्याचं नावच घेत नाही. आपण एक उल्लेख केला होता की प्रकाश कमी होऊ लागलाय, पण टेन्शन घेऊ नका. स्वरगंगा लाईट्स अँड इव्हेंटच्या फ्लड लाईट चालू होतीलच. आपण निरंतर क्रिकेट खेळणार आहोत 10 वाजेपर्यंत, त्याचमुळे अजूनही खूप सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्याचमुळे सातत्याने आपण त्या सूचना देतोय की वेळेवर आपण डाव संपवा, वेळेवर सामना संपवा. तुर्तास सचिन साळवे 0वर बाद, सचिन साळुंके 0वर बाद. धावसंख्या 36, 3 गडी बाद पुरंदर किंग्स. हॅलो, विकेट गमावलेले आहे तिथे. या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झालेले आणि विशेष म्हणजे दोघेही मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात बाद झालेले आहेत. चांगली सुरुवात झाली होती, त्यामुळे लगेचच एवढ्या मोठे आक्रमण करायची आवश्यकता होती का, हा प्रश्न आता पडू शकतो. पुरंदर किंग्स 36 वरती 3 आहेत, तर स्वरूप आणि आता सचिन साळुंकेच्या जागेवरती नवीन फलंदाज दाखल होणारे विकास महेश राजपूत. 2 विकेट्स. फुल टॉस बॅक टू द बॉलर. डावीकडे सरकून तो झेल टिपण्याचा प्रयत्न होता, पण बॉलचा वेग भन्नाट होता. खूप कठीण असते फॉलो थ्रू मध्ये स्वतःला ऍडजस्ट करणं झेलसाठी, पण दरम्यान 1 शॉट फक्त ही एकच धाव मोजली जाणार आहे. एखाद्या वेळची नोंद आपण स्कोरशीटवर करूया. आणि पुरंदर किंग्स 37, स्वरगंगा लाईट्स अँड इव्हेंट्स आपण ऑन स्क्रीन तो फ्लेक्स पाहतोय, ज्यांच्या वतीनं प्रकाश योजना या स्पर्धेची सांभाळली गेलेली आहे. जरूर रात्रीच पाहिलं आपण, किती सुंदर प्रकाश होता. मैदानाच्या सगळ्या बाजूला एक सारखा प्रकाश होता आणि ही छत्रपती शिवरायांची भावमुद्रा आपल्या समोर. तर फुल टॉस चेंडू, या अगोदर चान्स होता झेल घेण्याचा, मात्र गोलंदाजाने तो चान्स गमावला. त्यानंतरचा हा फटका आहे. एकच धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धाव फरक हळूहळू पुढे पोहोचतोय या षटकामध्ये. आपण पॉवर प्लेची चर्चा केली होती नरेश सर, की पॉवर प्लेमध्ये धावा होत आहेत, पण आता पॉवर प्ले नंतर जेव्हा आपण तिसऱ्या षटकामध्ये आलो, धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे आणि त्याचमुळे 2 विकेट सुद्धा या षटकात आल्यात. त्याचमुळे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला ते वेगळे पण जपावं लागतं आणि ते वेगळे पण टिकवावं लागतं जर तुम्ही त्या भूमिकेसाठी निवडला गेलेला आहात. आणि महेश राजपूतने ते भूमिका स्पष्ट केले. 2 विकेट्स घेताना फक्त 9 धावा खर्च केलेत. जरूर अजून एक विकेट त्याच्या खात्यावरती असते. त्याने कॅच सोडला. हो, रिव्हर्स खेळायचा अगोदरच प्रयत्न केला. ओळखलं होतं राजपूतने की हा बाहेर रिव्हर्स खेळतोय, खूप लांब टाकला आणि त्याच्यामुळे चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी 43 तिरपीट उडाली फलंदाजाची. 40 धावा, 39 धावा, 3 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे पुरंदर किंग्स. मागच्या 15 चेंडूंवर काय घडलं ते देखील आपण आता ऑन स्क्रीन पाहणार आहोत, पण या ट्रॉफीजसाठी हा संघर्ष चालू आहे. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी या पर्वाची कोण जिंकेल आणि या 8 सायकल्स स्पोर्ट्स सायकल्स देखील आपण बक्षीस स्वरूपात प्रेक्षकांना देणार आहोत.
सॉरी खेळाडूंना देणार आहोत आणि म्हणूनच मागच्या वर्षी 5 बायसिकल्स होत्या, ती संख्या वाढलेली आहे आणि आता 8 बायसिकल्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर खूप चांगला त्या ठिकाणी डाईस आहे, ज्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर ही जी कॅटेगरी आहे त्याच्या ट्रॉफीज तुम्हाला त्या डाईसवर पाहायला मिळते. तर ऑल इज वेल अशी स्पर्धा आपण म्हणू शकतोय. दिवस वाढत आहेत प्रत्येक पर्वानंतर. आता 7 दिवसांचा क्रिकेटचा थरार बॉल हवेत आहे, फ्लाय स्लीपला क्षेत्ररक्षकाकडून झाली चूक, दरम्यान पूर्ण केली एक सिंगल आणि स्वरूप वाघाळकरला मिळालाय मौका. धावसंख्या 40, 3 गडी बाद. तयारच नव्हता क्षेत्ररक्षक तिथे थर्ड मॅनला. चेंडू ज्यावेळेस हवेत होता त्यावेळेस तो कॉन्फिडन्स कुठेतरी त्याचा बराच कमी होता की माझ्याकडे कॅच येईल, मी घेईल का, आणि तशी हालचालही दिसली आणि सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप होताना आपण बघतोय. 40 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात पुरंदर किंग्स. चौथ्या षटकामध्ये विकास स्ट्राईक एंडवरती सुदर्शन केदार इज ऑन मार्क. यस, बाउन्सर टाकायचा प्रयत्न होता सुदर्शनचा. चांगला इंटेंट सुदर्शन केदार यांचा, ज्यांनी पहिल्याच बॉलवर मोका बनवला होता. बघा मागच्या षटकात एक कॅच ड्रॉप झाली, ती अनएडजस्टेबल होती, त्याचमुळे ते आपण मान्य करू शकतो. पण आता या चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर जो मोका होता तो आपल्या संघाच्या नावावर करण्याची संधी होती, गरज होती. सुदर्शनच्या खात्यात विकेट जाऊ शकली असती, दडपण वाढू शकलं असतं, पण तसं घडत नाहीये. पुरंदर किंग्स 40, 3 गडी बाद. यावेळेस थोडासा टप्पा पुढे ठेवला, बाहेरची कड आहे आणि सुदर्शनला मिळालं यश. चौथा फलंदाज इथे होईल बाद. विकास बनतोय सुदर्शनचा शिकार. जबाबदार आहे सुदर्शन. हाडलेंदा बॉल पिच केला, 6व्या स्टंपवर बॉलचा पाठ ठेवला, पिचिंग चांगली होती, बॉल टेक ऑफ घेतोय आणि त्या बॉलवर पदलालित्य न बाळगता स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता, थोडा दुरून खेळलाय. श्री गणेश लाईट्स म्हणजे वाडा, खूप चांगली प्रकाश योजना त्यांची देखील आहे. शार्पीज, स्पारलाइट्स, म्हणजेच जे विहंगम दृश्य रात्रीच्या सत्रात दिसतं, जी आपण एक नेव्हिगेशन पार्ट असतो की या स्टेडियममध्ये काहीतरी चाललंय आणि या शार्पीजच्या माध्यमातून पुण्यामध्ये ते चित्र नागरिकांना दिसतं, त्यासाठी जबाबदार आहेत श्री गणेश लाईट्स वाडा. दरम्यान 40 धावा 4 गडी बाद. सुदर्शन चांगल्या गोलंदाजीवर भर देतोय. खोलवर टप्प्याचा बॉल बॅकलिपला खाली घेण्यासाठी प्रवृत्त केलं, बॉल पोहोचतोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक थोडा उशिरा बॉलवर पोहोचेल, नॉन स्ट्रायकर्स एंडला थ्रो होईल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा मौका फलंदाजांना मिळतोय. धावसंख्या 42, 4 गडी बाद. सुदर्शनचं भरपूर कौतुक करू आपण. सुदर्शन ज्या पद्धतीने चेंडू टाकलेले आहेत, पहिला एक बाउन्सर त्यानं टाकला होता, त्यानंतर थोडासा टप्पा पुढे आणला आणि आता एकदम पुढे टाकला. प्रत्येक 3ही बॉलमध्ये प्रचंड व्हेरिएशन बघायला मिळालं, 4ही बॉलमध्ये. इथे पुन्हा एकदा आपटण्याचा प्रयत्न आहे, मात्र हुक केला चेंडूला हवेमध्ये. उंच आणि लांब लचक ठोकलेला षटकार. कदाचित अंदाज असावा फलंदाजाला, लवकर पोझिशन मिळवली होती आणि 6 धावा इथे मिळतील. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता बघा, इतका चांगला त्यांनी अप्रोच पहिल्या 3 चेंडूंवर दाखवला, आपली पकड घट्ट केली षटकावर. त्याचमुळे हा प्रयोग करण्याची गरज नव्हती, कारण शॉर्ट ऑफ लेन बॉल फलंदाजांना मिळाला तर ती संधी मिळते. मोठा फटका खेचणारे भांडेसर आणि ढवलेसर, सचिन भांडेसर आणि सचिन ढवलेसर ऑनस्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते आहेत. जबरदस्त मार्गदर्शन सचिन ढवळे सरांचं या स्पर्धेला. तसेच चांगली कोअर कमिटी काम करते मागच्या 12 पर्वांपासून आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरच्या दर्जाचं क्रिकेट आपण सातत्याने पाहतोय. निश्चित, आणि स्पर्धेचा दर्जा देखील प्रत्येक स्पर्धा गणिक आपण वर्षानुवर्ष नाही, स्पर्धा गणिक वाढतोय. पहिलं पर्व आपण पाहिलं असेल, त्यानंतरचं दुसरं तिसरं अखंडितपणे अव्याहतपणे हा प्रवास सुरूच आहे. गेल्या 6 वर्षांमध्ये 12 पर्व या स्पर्धेचे संपन्न होत आहेत आणि भारतामध्ये एकमात्र स्पर्धा अशी आहे की जी वर्षातून 2दा होते आणि त्याचबरोबर सलग 6 वर्ष सुरू आहे. आणि सचिन ढवळेस प्रहार 11 ही टीम यावर्षी सुप्रीमो चषकामध्ये सुद्धा तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे आणि त्याचमुळे हा देखील एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय, कारण आपण क्रिकेटसाठी समर्पित राहिलेलो आहोत आणि त्याचमुळे आपल्या खेळाडूंना वरच्या दर्जाची स्पर्धा खेळण्याचा मौका मिळावा, त्यासाठी सातत्याने प्रत्येक वेळा प्रयत्न करताय सन्माननीय सचिन ढवळे सर. निश्चित खेळाची प्रचंड आवड आहे आणि त्यामुळं त्यांच्या सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या माध्यमातून, पब्लिकेशनच्या माध्यमातून सचिन ढवळे सरांचं एक वलय आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि मला निश्चित प्रकारे सांगायला आवडेल या गोष्टी की सर विद्यार्थ्यांमध्ये किती लोकप्रिय आहेत. याबरोबरच एक चांगला चेंडू आहे. पिंपरखेड हे माझं गाव आहे. माझ्या गावातून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अजून एकही अधिकारी प्रशासकीय सेवेत नाही आहे, किंवा फार तर 1-2 विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतील. पण तरी देखील
पिंपरखेडमध्ये सरांबरोबरचा माझा फोटो जर स्टेटसला असेल तर मला कमीत कमी 10-12 रिप्लाय येतात की सर तुम्हाला कुठे मिळाले, कुठे भेटले सर तुम्हाला, तुम्ही सचिन ढवळे सरांना कुठे भेटलात. इतकी उत्सुकता असते की सचिन ढवळे सरांना प्रत्येक गावात, महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात ओळखणारे विद्यार्थी आहेत. त्यांचं स्किल्स आहे. ओ हो, इथे 4 धावा मिळतील, 4 धावा मिळतील. खणखणीत चौकार आहे. चौकार आलेला आहे. खरं तर हे मौके मिळत आहेत फलंदाजांना. या अगोदर महेश राजपूत यांनी चांगली गोलंदाजी मागच्या षटकात हाताळली होती आणि 2 लीड बॅटर्सला त्यांनी बाद केलं होतं आणि त्यानंतर थोडी पकड सैल झाली होती पुरंदर किंग्स या संघाची. पण त्यानंतर अजूनही स्वरूप वागराळकर जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत, ज्यांच्याकडून एक चांगली गोलंदाजी अगोदर आपण या पर्वात पाहिली, तितकीच चांगली फलंदाजी स्वरूप आपल्या संघासाठी देतोय. यस, इथे हा फॉली बनवण्याचा प्रयत्न होता, मात्र हवेमध्ये खेळता आला नाही. टेनिस बॉल तुम्ही जर हवेमध्ये खेळलात, उंच फटका खेळलात तर त्या फलंदाजाचं देखील एक वलय तयार होतं. मात्र इथे फटका एक्झिक्यूट करता आला नाही. हे आमचे कॅमेरामन आहे जे अनमोल आपण पाहतोय ऑन स्क्रीन, जे मेन अँगलवर आहेत. समोरच्या अँगलने तुम्हाला जे काही दिसते, जे यष्ट्यांच्या मागचा जो समोरचा अँगल आहे त्यांच्या माध्यमातून तो कव्हर अप केला जातो. आपण सर्व अनमोल पिलाणे आपण या अगोदर पहिल्या स्क्रीनवर सगळ्या कॅमेरामॅनला आपण ऑन स्क्रीन पाहणार आहोत. आता पाहूया कुठले कुठले कॅमेरामॅन कुठल्या अँगल्सला आहेत. नेक्स्ट बॉल. वाह, सुंदर चेंडू होता, मात्र तितका सुंदर स्क्वेअर ड्राईव्ह बघायला मिळाला. 2 धावा तर निश्चित प्राप्त होतील इथे तेजसला आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. 55 धावा, 4 गडी बाद पुरंदर किंग्स. अनमोल मोरे तुम्हाला पाहायला मिळाले मेन अँगलला. 55 धावा धावफलकावर आहेत. महेश राजपूत यांनी आतापर्यंत या षटकाला चांगलं सांभाळण्याचा प्रयत्न केला. एक चौकार होता, एक झेलचा मोका होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगलीच वापसी खरं तर देवगिरी ब्लास्टर्स या संघाची पाहायला मिळते. सातत्यानं गोलंदाज चांगली चुणूक दाखवत आहेत. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये चुका झाल्या होत्या, पण आता मात्र त्या चुकांवर पडदा टाकण्याचं काम केलं जाते. महेश राजपूतच्या खात्यात अजून एक विकेट जाते. कॉट बिहाइंडच्या सुरुवात फलंदाज होत आहेत बाद. विकेट डाऊन. अजून एक फलंदाज इथे बाद होतोय. पुल करण्याचा प्रयत्न होता, खाली राहिला चेंडू, खालची कड घेतल्यानंतर यष्टिरक्षकासाठी कॅच पकडणं निश्चित कठीण असतं. हे फेशियल एक्सप्रेशन टिपणारे कॅमेरामॅन आहे सुमित तिवारी तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या वतीनं खेळाडूंचे हावभाव टिपले जातात. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक जे हावभाव देतात ते हावभाव टिपले जातात. सुमित तिवारी तुम्हाला पाहायला मिळाले. साहिल चव्हाण जे ड्रोन ऑपरेट करतायत, त्यांच्या वतीनं या मैदानाची दृश्य टिपली जातात. जी बर्ड आय व्ह्यू आपण पाहतोय, टॉप अँगल व्ह्यू आपण पाहतोय या मैदानाचा. साहिल चव्हाण नवीन फलंदाज मंत्र्याच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. महेश प्रतीक जाधव नवीन फलंदाज येत आहेत. महेश चांगलीच गोलंदाजी करतायत. प्रतीकचा हा फटका आहे हवेमध्ये इनसाइड आउट आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 रन. 4 धावा, 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. मॅच अजूनही जबरदस्त रंगते. पहिल्या डावामध्ये जितक्या धावा हव्या होत्या पुरंदर किंग्स संघ त्या धावांकडे सातत्यानं लक्ष घालतो आणि 11च्या गतीनं 55 धावा बनवलेल्या आहेत. पाच षटकं संपले. धावसंख्या 59, 5 गडी बाद, 59 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचे 2 संघ देखील तयारीच राहायचं. आपण टॉसची प्रक्रियाला इनिंग ब्रेकमध्ये पूर्ण करणार आहोतच. शेवटच्या षटकासाठी पाहूया कुठला गोलंदाज निवडला जातोय. सुदर्शन केदार यांनाच शेवटच्या षटकासाठी राखलंय. स्ट्रॉक ओव्हर एक्सपर्ट आहेत आणि तो अनुभव सुदर्शन केदार यांच्याकडे आहे. पण एका बाजूला स्वरूपचा अनुभव या डावाचा आपण पाहिला. त्यांनी 8 चेंडूंमध्ये 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय, विच इज गुड थिंग फॉर पुरंदर किंग्स. यानंतरचा सामना आहे प्रतापगड वॉरियर्स विरुद्ध अजिंक्य तारा स्मॅशर्स. या 2 संघामध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती की आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. त्याचबरोबर इथून पुढे मॅच खेळणाऱ्या सगळ्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण पहिली इनिंग सुरू असताना पहिली 2 षटकं, ज्यावेळेस शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत, अशा परिस्थितीमध्ये आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. मला वाटतं आज दुपारपर्यंत, काल दिवसभर आपण खूप सुंदर काही संघनायकांना कॉलही नव्हते गेले तरी ते तिथे उभे राहत होते. तर आताही तेच करा. आपल्याला अजून वेगात मॅच कव्हर करायचे आहेत. लेग कटर विथ बाउन्स. काय जबरदस्त प्रतिभा सुदर्शन केदार यांची पहिल्या 2 चेंडूंवर पाहायला मिळाली.
खरं तर हे आवश्यक आहे. तुमच्याकडे जे आहे ते द्यायचे, ते लपवून ठेवून चालत नाही. आणि स्लॉग ओव्हरमध्ये उत्तम दर्जाचा खेळ सुदर्शन केदार यांचा पाहायला मिळतो. पहिल्या 2 चेंडूंवर त्यांना रोखण्यात यश आलेले फलंदाज स्वरूप यांना त्यांनी रोखलेले आहेत, जे इन फॉर्म आहेत. फुल टॉस बॉल आणि तिथे स्क्वेअर लेगला 4 रन. स्वरूपनं धाव फलकाला स्वरूप दिलेला आहे. 63 धावा, 5 गडी बाद पुरंदर किंग्स. पहिले 2 बॉल चांगले हाताळले होते. गुडलेनला बॉल पिच केला होता. आपण साहिल चव्हाण यांना पाहतोय, जे ड्रोन ऑपरेट करतायत. सोबतच अक्षय निर्मल सर, जे पंचाच्या भूमिकेत पूर्ण स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सुमित तिवारी आहेत, जे फेसियल एक्सप्रेशन टिपतायत .in साठी. प्रत्येकाचं काम वाखाणण्याजोगं आहे. अक्षय निर्मल सरांचा टी शर्ट आज जास्तच खोलून दिसतोय. सेव्ह द डेट 20 एप्रिल. इथे एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे आणि याबरोबर धावफलकावरती 67 धावा नोंदवल्या जात आहेत. बॅक ऑफ द हँड, तो देखील शॉर्ट ऑफ लेन आणि तो देखील ऑप्शनच्या बाहेरचा मोका तर फलंदाजाला मिळणार आहे. ती विड्थ मिळाली होती, फक्त स्लाइस केलं बॉलला आणि बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. बॅक टू बॅक 2 चौकार, पण अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या पुरंदर किंग्सची 67 धावा, 5 गडी बाद, 67 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही संघाचे संघनायक चला प्रतापगड वॉरियर्स आणि अजिंक्य तारा स्मॅशर्स. आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. इनिंग संपल्याबरोबर तिथे पाहुणे येतील आणि टॉस कव्हर केला जाईल. शेवटचा षटक इथे आहे. बाहेरची कट घेत चेंडू वेगानं ट्रॅव्हल होईल आणि डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर 4 धावा इथे मिळतील. बघा धावफलकावरती 71. षटक शेवटचं सुरूच आहे आणि कमालीची फलंदाजी दाखवलेली इथे पुरंदर किंग्सनं. हा नशिबाचा चौकार आहे, कारण लेन चांगली होती. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ठेवला होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या बाहेरच्या कडेला कनेक्ट होऊन बॉल जातोय शॉर्ट थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. हा समालोचन कक्ष दाखवला जातोय. प्रहार प्रीमियर लीगच्या 12व्या पर्वाचा सोबत आहेत नरेश डोमे सर, आणि पूर्ण आढावा आपण याच कक्षातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. निश्चित एक जबरदस्त स्पर्धा राहिलेली आहे आणि निश्चित मला सांगायला आवडेल इथे की आत्ताच दुपारच्या सत्रामध्ये पप्पू गरुड, जे की पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते इथे दाखल झाले होते आणि त्यांनी भरपूर कौतुक केलं. ते म्हटलं काय टुर्नामेंट आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. इथे धावबादची शक्यता आहे आणि प्रश्न विचारला जातोय अजय आवळे सरांकडे. ते मात्र निर्विकार आहेत, कुठलीही प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही आहे अजूनपर्यंत. तर मला वाटतं इथे धावा 2 पूर्ण होतील. यस, 2 धावा आणि धावफलकावरती 75. पुरंदर किंग्स. आपण चर्चा करत होतो स्पर्धेविषयी. ते म्हणाले की बॅनर्स चांगले लावलेले आहेत. अजून एक व्यक्तिमत्व आपण बघू शकतो स्क्रीनवरती. अफाट मोठं व्यक्तिमत्व आहे. आवाजाचा पहाड म्हणून त्यांना ओळखलं जातं. पारनेर भूषण म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. आणि ते जरी इथे असतील तरी त्यांच्या ट्रान्स आज सगळ्या महाराष्ट्रात वाजतायत. ते मात्र कुठेतरी रंगून गेलेले आहेत. हरवलेत स्वतःमध्येच. हा काय व्यक्तिमत्व आहे. गेले अनेक वर्ष आम्ही बघितलं या व्यक्तिमत्वांना. दोन्ही एक पुण्यातले स्टार दिग्गज अंपायर्स आहेत, अजय आवळे सर आणि संजय भालेराव सर. महाराष्ट्राचा माजी रणजीपटू आणि IPL स्टार डॉमिनिक मुथुस्वामीला घडवण्यामध्ये संजय भालेराव सरांचं मोठं योगदान आहे. अजय आवळे सरांनी देखील भरपूर खेळाडूंना क्रिकेटची स्वप्न दिलेत आणि ते देखील स्टार खेळाडू तर होतेच, मात्र आता ॲज अ अंपायर म्हणून देखील या दोन्ही व्यक्तिमत्वांचं वलय मोठं आहे आणि एक खेळाडूंच्या मनामध्ये आदरयुक्त भीती असते या दोन्ही खेळाडू अंपायर्स बद्दल. तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जे प्रतापगड वॉरियर्स आणि अजिंक्य तारा स्मॅशर्सचे संघनायक असतील. शुभम घाडे सर आणि त्यांच्याबरोबरच अक्षय निर्मल सर. अक्षय निर्मल सर हे असं एक नाव आहे ज्याने कमी कालावधीमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला. पुण्यनगरीतील एक युवा पंच अशी त्यांची ख्याती आहे. तो महाराष्ट्रभर अनेक स्पर्धा, महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन अनेक टेनिस बॉलच्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या. त्यांच्याबरोबर शुभम घाडे सर आहेत. नामांकित पंच पॅनल, त्यांच्याबरोबर समीर जोशी सर आपल्याला पाहायला मिळतील.
तर सुरुवात करणार आहोत आपण. चला, दोन्ही टीमचा बेल्टमॅन त्वरित पाठवून द्या. सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय हे विहंगम ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या संपूर्ण क्रीडांगणाचं आणि या संपूर्ण स्पर्धेचं हे विहंगम दृश्य. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आणि त्याचबरोबर मेडिकल्स. प्रहार प्रीमियर लीग अर्थातच सचिन ढवळेज अँड मॅथ्स अँड रिसिडिंग अकॅडमीचा अत्यंत सुंदर उपक्रम आणि त्या अंतर्गत दुसऱ्या दिवसातील एक महत्वाची लढत आपल्या समोर येते. अजिंक्य तारा स्मॅशर्स विरुद्ध प्रतापगड वॉरियर्स. नाणेफेकीच्या दरम्यान आपल्या समवेत ज्यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे, आदरणीय सचिन ढवळे सरांचे अत्यंत जवळचे मित्र सन्मान्य अविनाशजी शितोळे सर. विनंती आहे, आपण टॉस करायचा आहे. कॉल असेल. यस, अजिंक्य तारा स्मॅशर्सचे संघनायक कॉल करतील. फाउंडेशन हा त्यांचा कॉल आहे आणि इथे अकॅडमी येते. तर टॉस जिंकलेला आहे प्रतापगड वॉरियर्सच्या संघनायकांनी. काय निर्णय घ्याल तुम्ही? आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू आणि कमीत कमी धावांमध्ये अडवून 3-4 ओव्हरमध्ये मॅच संपवण्याचा प्रयत्न करू. निश्चित कमीत कमी धावांमध्ये अडवण्याची तुम्ही चर्चा करताय, मात्र असे कोणते गोलंदाज आहे की त्यांच्या फलंदाजांना अडवतील? आमच्याकडे गोलंदाज आहेत, बऱ्यापैकी आहेत. शेवटी ट्रस्ट ठेवावाच लागणार. मजा खेळताना आता समारोपाच्या दृष्टीने आपण ज्या साखळी मॅचेस आहेत त्या 1-1, 2-2 मॅच आता राहिलेल्या आहेत. किती मजा घेतली तुमच्या टीमने? ह्या स्पर्धेसारखी मजा दुसरीकडे कुठंच नाही, त्यामुळे हे टुर्नामेंट मिस कधीच करत नाही आम्ही. शुभेच्छा असतील बॅटचे आणि समोरच्या संघनायकाने तुम्हाला आव्हान दिले की आम्ही 3-4 ओव्हरमध्ये मॅच फिनिश करून टाकू. किती धावा बनवणार तुमची टीम? 70 ते 80 धावा बनवण्याचा प्रयत्न आणि त्या डिफेंडही करू. पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे, मला जाणून घ्यायचं आहे की सगळे विद्यार्थी अभ्यास सगळे करत असतात. तुमच्या टीमचा जो ड्रेसिंग रूम आहे तिथलं वातावरण कसं असतं? कोण जोक करतं किंवा कोणावरती असे काही कमेंट्स वगैरे कसे येतात? तुमच्यातलं जे ड्रेसिंग रूम मध्ये एकमेकांमधले जे रिलेशन्स आहेत कशा? सगळे आमच्या टीममध्ये शक्यतो आणि सगळ्यांचं वातावरण म्हणजे सगळे आम्ही चिल राहतो, काही एवढं नो टेन्शन, गेम करायचं फक्त. सगळ्यात जास्त जोक करणारा खेळाडू कोण येतो? तो मस्त धमाल करतो तुमच्या टीम मध्ये? आहे चैतन्य म्हणून एक प्लेअर आहे, करतो साहजिक. निश्चित शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. प्रतापगड वॉरियर्स विरुद्ध अजिंक्य तारा स्मॅशर्स. प्रतापगडने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. इथे आपल्या समेत अविनाशजी आहेत. सर, तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय, भरपूर मॅचही बघितलेल्या आहेत आणि आदरणीय सचिन ढवळे सरांबरोबर आपली मैत्री आहे. तर ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटते आणि सचिन ढवळे सरांबरोबरच्या मैत्रीच्या बाबतीतला एखादा किस्सा शेअर करा. ढवळे सरांविषयी अगोदर तर मी सरांचा स्टुडंट होतो. 2018च्या बॅचचा स्टुडंट होतो सीसॅटचा. त्याच्यानंतर मग सरांची मैत्री वाढत गेली. ज्यावेळेस पब्लिकेशनमध्ये माझं पहिलं पुस्तक आलं लॉजिक बुस्टर नावाचं, त्यावेळेस सरांनी एवढं उदार हस्ते मला त्या पुस्तकासाठी सपोर्ट केला आणि ते पुस्तक आता राज्यसेवेचं महाराष्ट्रातलं टॉपचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकासाठी सरांनी खूप हेल्प केली. आणि सरांविषयी एक सांगायचं की सर फील्डमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये काय असतं की अकॅडमीमध्ये कॉम्पिटिशन असतं वेगळ्या प्रकारचं, पण सरांनी एक पायंडा असा घातला आहे कॉम्पिटेटिव्ह अकॅडमीमध्ये की तुम्ही ती फ्रेंडली कसं राहायचं एकमेकांसोबत. म्हणजे जरी एक विषय असेल सीसॅट तरी दुसऱ्या सीसॅटच्या विषयासोबत म्हणजे अकॅडमीसोबत कसं फ्रेंडली त्या सगळ्या गोष्टी निभावायच्या, एकमेकांना कोऑपरेट कसं करायचं, प्रत्येकाच्या अपडाऊनमध्ये एकमेकाला सपोर्ट कसा करायचा. एक व्यक्ती म्हणून परफेक्ट उदाहरण म्हणलं की सचिन ढवळे सर. आणि ढवळे सर लहान असू मोठा असू प्रत्येकाला तेवढ्याच ताकदीचा रिस्पेक्ट करतात. म्हणजे एखादा खूप व्यक्तिमत्व मोठं आहे मग
त्याला खूप रिस्पेक्ट द्यायचा. एखादा स्ट्रगलर आहे तर त्यालाही सेम प्रकारची स्टेटमेंट सरांच्या ह्याचे असते. त्यामुळं सरांकडून खूप गोष्टी शिकण्याजोग्या आहेत. आणि सर क्लासरूममध्ये गेले की सरांच्या भूमिकेत असतात. शिस्त असेल, शिकवण्याची पद्धत असेल, आणि ज्यावेळेस सर ग्राउंडवर येतात तर सर पूर्ण प्रकारे एन्जॉय करतात. त्याच्यामुळे एक दोन्ही साईडनी सर तेवढेच फिजिकली फिट राहतात, मेंटली फिट राहतात, आणि तीच एनर्जी मुलांमध्ये उतरते टीचिंगमधनं, आणि त्याचा सुद्धा सरांना खूप फायदा होतोय. टुर्नामेंटविषयी बोलायचं म्हटलं तर हे 12वं पर्व आहे. मी कमीत कमी 5 पर्व पाहिलेत पुण्यामध्ये, आणि खूप इम्प्रूव्हमेंट आहे. प्रत्येक टुर्नामेंटला मॅनेजमेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते. आता आज तुम्ही पाहिलं तर मला खूप साऊंड सिस्टीम असेल, लाईट सिस्टीम असेल, खूप छान वाटते. आणि उत्तर असंच पर्व जे आहेत ते वाढत जावं, आणि ही स्पर्धा देशातली टॉपची हो, हीच सदिच्छा. आणि पुढील मॅचेससाठी सर्व टीमला, त्याचबरोबर मॅनेजमेंट टीमला, सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. मला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली, जो सन्मान केला त्याबद्दल सचिन ढवळे फाउंडेशन आणि प्रहार टीमचे पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आपल्या समवेत आहेत अविनाशजी शितोळे सर, आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण इथेच थांबूया. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपल्या समवेत असतील प्रवीण गायकवाड सर आणि त्यांच्यासोबत गोपी जाधव सर. थँक्यू. तर धन्यवाद सर. 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. एक गडी बाद आहे. सागर यादव आणि योगेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर अजित जगताप हे षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय. एक विकेट या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. देवगिरी ब्लास्टर्स आणि पुरंदर किंग्स या दोन टीमच्या दरम्यान सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शॉर्ट लेन चेंडू होता त्या ठिकाणी या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. चेंडू जातोय सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 रन. सुरुवात चांगली केली आहे. 75 धावांचं लक्ष. पहिला गडी लवकर बाद झाला प्रवीण सर. तर त्यानंतर सागर यादव आणि योगेश बहुरे जो टीमचा कॅप्टन आहे, सूत्र आपल्या हातामध्ये घेतोय. कोणती पडझड इथून पुढे होणार नाही याची काळजी घेत असताना शेवटच्या बॉलवर चौकाराला 2 चौकार या ओव्हरमध्ये बरोबरच पहिलं षटक संपलंय. 75चा पाठलाग करत असताना देवगिरी ब्लास्टर्सने धावा बनवल्यात 11. एक गडी बाद. पहिलं षटक इथे संपुष्टात आलेलं आहे. 75 बनवायचे आहेत आणि पॉवर प्लेमध्ये जी सुरुवात गरजेची असणार आहे ती महत्त्वाची राहील. सध्या आपण पाहतोय सुरुवात चांगली केलेली आहे आणि सातत्यपूर्ण राहणं गरजेचं असणार आहे. दोन्ही संघांसाठी हा विजय महत्त्वाचा आहे. 30 चेंडू आणि 64 धावांचं समीकरण इथून पुढे पूर्ण करायचं आहे. योगेश ट्राय वरती असतील. सागर यादव एक चेंडू खेळला आणि तो चेंडू चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2, षटक क्रमांक 2, आणि या गोलंदाज अतुल क्षीरसागर हे षटक क्रमांक 2 घेऊन येताना जो पाहायला मिळतोय. टार्गेट इज 75. 75 धावांचं लक्ष समोर अगदी आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती अतुल सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. दूसरी ओवर की शुरुआत. छोटी गेंद, बड़ा स्ट्रोक, पुल किया, पावरफुल है. गेंद को गुल किया, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. काफी बेहतरीन 6 रन. सुपर से भी ऊपर 6. तर नक्कीच मिड विकेट दिशा निवडली यावेळेला. अगदी ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. धन्यवाद प्रवीण सर. धन्यवाद गोपी सर. मुख्य मंचावरती आपल्या अतिथींचा सन्मान संपन्न होतोय. आज आपला अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेला उपस्थित राहून ज्यांनी ज्या स्टेजची शोभा वाढवली. 4 चांद लागलेत स्पर्धेला. या ठिकाणी सरांचे मित्र आणि त्याचबरोबर शिष्य देखील अविनाशजी शितोळे सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. मी आदरणीय सचिन सरांना विनंती करतो, आपण अविनाशजी शितोळे सरांना सन्मानित करा. आदरणीय सचिन भांडे सर, आदरणीय सचिन ढवळे सरांच्या शुभ हस्ते आपण अविनाशजी शितोळे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रतिसाद विषयामधील पुस्तकाचे लेखक आहेत आणि त्याचबरोबर एक मार्गदर्शक आहेत. आज महाराष्ट्रामध्ये जे अग्रणी अधिकारी आहेत, खरं तर सगळे या शिक्षकांच्या तालमीतून तयार झालेले अधिकारी आज महाराष्ट्राला प्राप्त होत आहेत आणि असे सगळे प्रतिथयश शिक्षक आज मंचावरती उपस्थित आहेत. सन्माननीय सूर्यकांत भालेकर सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. मी पुन्हा एकदा विनंती करतो आदरणीय सचिन भांडे सरांना, आपण सूर्यकांत सरांना सन्मानित करा. आदरणीय सचिन भांडे सरांच्या शुभ हस्ते सूर्यकांत सरांचा सन्मान संपन्न होतोय.
मान्यवरांना मंचावरती सन्मानित केलं जाते. मान्यवरांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. या गोपी सर, प्रवीण सर. इस थैंक यू सर. 28 गेंदे और 58 रनों की जरूरत है यहाँ से इस मैच को जीतने के लिए. शुरुआत अच्छी रही है, आगाज अच्छा किया है. प्रवीण साहब, अंजाम देखने वाली बात होगी इस हेलो. मैच की. सन्माननीय रोहित सुरवसे सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे उपस्थित अतिथींना आपण सन्मानित करतोय. आपला अमूल्य वेळ देऊन आपल्या स्पर्धेसाठी आपल्या विद्यार्थ्यांचं कोड कौतुक करण्यासाठी सगळी मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित आहेत आणि त्या सर्वांचे सन्मान मंचावरती संपन्न होत आहेत. रोहितजी सुरवसे सरांना सन्मानित केले जाते. मी आदरणीय सचिन भांडे सरांना विनंती करतो, आपण रोहित सरांना सन्मानित करा. ओवर टू कमेंट्री बॉक्स. आइए सर, आपका स्वागत है. थैंक यू नरेश जी, थैंक यू वेरी मच. तो फिर से एक बार हम इस दूसरे पड़ाव के साथ जुड़े रहेंगे जहां पर 75 रनों का टारगेट है. शुरुआत अच्छी रही है और एक बेहतरीन चौका मिल चुका है. प्रवीण सर, जिस प्रकार से शुरुआत रही थी वो कंसिस्टेंसी निरंतरता के साथ बल्लेबाजी हो रही है. तर नक्कीच 22 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती येता येता विशाल यांना देखील एक चेंडू खेळलाय, चौकार वसूल केलाय मैदानाच्या आतमध्ये आणि अशाच प्रकारची फलंदाजी केली तर विजय कठीण नाहीये मैदानाच्या आतमध्ये. अगोदर शफल झाले होते. गुडले स्पॉट वरती चेंडू पडतोय, झपकन रक्षकाच्या हातात निघून जातोय. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी अतुल क्षीरसागरची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 22 वरती 2 गडी बाद, षटक दुसरं मार्गस्थ. प्रतीक भैया वारे हमारे कमेंट्री बॉक्स में पधार रहे थे और ये मंच का दृश्य हम देख रहे. सचिन जी डवड़े साहब, उनके पीछे अजय जी धाकतोड़े है और दोनों के बीच में वो चर्चा जारी है. इसे अक्सर कहा करते प्रशांत जी अदावड़े, शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पे लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए. वो चर्चा जारी है. 22 रन 2 विकेट के नुकसान पर दूसरी ओवर की शुरुआत. अतुल क्षीरसागर पहली गेंद पर छक्का था, दूसरी गेंद पर उन्होंने कमबैक किया, फिर एक चौका आया. तो दोनों के बीच में अगर ये बैटल देखेंगे तो बराबरी का चल रहा है प्रवीण सर. 22 वरती 2 गडी बाद, मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद या क्रिकेटच्या स्पर्धेनं तयार केलाय आणि त्याचं श्रेय आदरणीय सचिन ढवळे सरांना नक्कीच जाताना जे पाहायला मिळतं आहे. प्रत्येक घटकाला संधी देण्याचं काम या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मात्र जे केलं गेलंय अगदी आपण पाहतोय. या मैदानाच्या आतमध्ये पहा एष्ट उडवल्या होत्या त्या ठिकाणी आणि या OUT आउट. विशाल परतताना पाहायला मिळेल पॅव्हिलियन मध्ये. धावबादची शिकार, हा तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. 22 वरती 3 गडी बाद. देवगिरी ब्लास्टर्स की उम्मीदों को ये तीसरा झटका लगता हुआ. रनआउट के रूप में बैट को ड्रैग करना चाहते थे लेकिन क्रीज प्रॉपिंग क्रीज में पहुंच नहीं पा रहे और उसके बाद वो विकेट का कॉल आता हुआ. 22 रन 3 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 75 रन बनाने 75 का टारगेट है और इस समय के हम देख रहे हैं दोनों के बीच में फिर से एक बार चर्चा जारी है. कुमल दरूर साहब को हम देख रहे हैं और उनके साथ में इस समय मंच पर अविनाश जी शितुड़े साहब को हम देख रहे हैं. दोनों के बीच में वो चर्चा जारी है लेकिन फिलहाल हम मैच के साथ जुड़े रहेंगे. तीसरी ओवर की शुरुआत होगी. सनलाइट से आप फ्लड लाइट में आ चुके तो कहीं ना कहीं पर वो बदलाव होगा प्रवीण सर. लेकिन आने वाली 4 ओवर का खेल 24 गेंदे 53 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए. रात्रकालीन सत्राला सुरुवात अर्थात फ्लड लाईट लागताना पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात या क्रिकेटच्या स्पर्धेची चर्चा रंगताना पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय आजचा दुसरा दिवस संपन्न होत असताना आज देखील दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा जी खेळवली जाते. देवगिरी ब्लास्टर 22 वरती 3 गडी बाद, 75 धावांचं असणारं टार्गेट. शॉर्ट लाईन चेंडू अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग दिशा निवडली. एक शानदार धडाकेबाज अफलातून षटकार, 6 धावा. अच्छा टाइमिंग था. एक्शन रिप्ले में देखिए, छोटी गेंद थी, बड़ा प्रहार, गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर. शानदार छक्का, 6 रन. इनको मिलता है मौका तो ये जड़ देते शानदार छक्का. ये ट्रॉफी देखिए, मैन ऑफ द सीरीज की ये चमचमाती हुई ट्रॉफी इस समय दिखाई जा रही है टेनिस क्रिकेट.in के द्वारा. आने वाले समय में प्लेयर ऑफ द टूर्नामेंट मालिका वीर का
हकदार कौन सा खिलाड़ी यहाँ पर बनेगा? विशाल विशाल दादोड़े ने इस दृश्य को दिखाया था, जो कैमरामैन है टेनिस क्रिकेट.in के लिए। काफी शानदार महार प्रीमियर लीग 2025 12वां संस्करण चल रहा है। निरंतरता के साथ इस प्रतियोगिता का आयोजन किया जाता है साल में 2 बार। देवगिरी ब्लास्टर्स और पुरंदर किंग्स के बीच में चलता हुआ मैच 28 रन 3 विकेट के नुकसान पर 23 गेंदे 47 रनों की जरूरत है। मैच ऑन है, गेम ऑन है, टीवी ऑन रखने की जरूरत है। 23 चेंडू आणि 47 धावांचं लक्ष्य. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. चांगला चेंडू यावेळेला स्वरूप यांचा. विकी खेल रहे थे, स्ट्राइकिंग एंड पर थे, खेलना चाहते थे बाशी, गेंद गई काशी, गेंद को समझ नहीं पा रहे। जीवन में अच्छे लोग और अच्छी किताबें जल्दी समझ में नहीं आती, उनको पढ़ने की जरूरत है, और क्रिकेट में उसी तरह अच्छी गेंदों को पढ़ने की जरूरत होती है। गेंद को इस समय स्टीयर किया है, गली और डीप थर्डमैन के बीचों बीच गेंद चली गई, वहां पर खिलाड़ी मौजूद, जब तक कि गेंद को फील्ड करे 1 रन मिलता हुआ, सिंगल के साथ स्कोर में बढ़त, स्कोर पहुंच चुका है 29, लॉस ऑफ 3 विकेट, 29 रन 3 विकेट के नुकसान पर। तिसरं षटक मार्गस्थ, 29 धावा धावफलकावरती. सागर यादव 2 चेंडूसह 5 वरती, विकी 3 चेंडू 7 वरती खेळताना पाहायला मिळतोय, तर स्वरूप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती तयार होताना जो पाहायला मिळतोय. रायझिंग स्टार आहे, उगवता सितारा आहे स्वरूप, आणि चांगली गोलंदाजी प्रस्तुत करतोय यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी. अगदी आपण पाहतो आहे चांगली गोलंदाजी, आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्वरूप याचा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पहा वारंवार हेतुपूर्वक चेंडू शरीरापासून दूर ठेवले जात आहेत, बॅट पासून दूर ठेवले जात आहेत, आणि आणखीन एक डॉट बॉल प्रस्तुत केलाय गोपी सर. इनका नाम स्वरूप है, ये मैच का स्वरूप बदलना चाहते हैं। अच्छी गेंदबाजी, छोटा पैकेट है लेकिन बड़ा कारनामा कर सकते हैं, इनके पास वो क्षमता है, काबिलियत है, अपने आप को साबित करे। बाहर की गेंद, थर्ड मैन पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद सीमा रेखा के बाहर, काफी शानदार चौका, 4 रन। जबरदस्त तडाखा अगदी आपण पाहतोय, याच फटक्यांची गरज आहे, कारण की बॉल्स आणि रन्स तफावत हळूहळू नक्कीच वाढत जाईल. हे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावेच लागतील. अगदी आपण पाहतोय चौकार आलाय आणि 33 वरती 3 गडी बाद, 3 षटकांचा खेळ संपलाय. पहा धावसंख्या अगदी आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती 3 गडी बाद, 3 षटकांचा खेळ संपलाय, 18 चेंडूंचा खेळ संपलाय, 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. पहा हा करंडक अगदी आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग विजेतेपदासाठी या दिले जाणारा मात्र आकर्षक करंडक आपण स्क्रीनवरती पाहू शकता. सुंदर लाईव्ह प्रेक्षेपण tenniscricket.in च्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. जगभरात या क्रिकेटच्या स्पर्धेचं जे केले जात आहे, आणि या वाहिनीवरती जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजाचं देखील आम्ही मनापासून आमच्या सचिन ढवळेचा मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं करतो. 33 वरती 3 गडी बाद, 18 चेंडूंचा खेळ संपलाय, 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल गोपी सर. 33 रन 3 विकेट के नुकसान पर देवगिरी ब्लास्टर्स को 75 बनाने अतुल क्षीरसागर फिर से एक बार गेंदबाजी के लिए स्लोवर वन गेंद कटर का इस्तेमाल करना चाहते थे। विद द टर्न खेला, थर्ड मैन पर खिलाड़ी मौजूद है, गली और थर्ड मैन के बीचों बीच वहां पर एक खिलाड़ी मौजूद, और जब तक गेंद को फील्ड करे, थ्रो करे, इस बीच 1 रन सिंगल के साथ 34 रन 3 विकेट के नुकसान पर। और सागर यादव के ऊपर पूरी तरह से निगाहें रहेंगी, और विकी जो कि यहाँ पर ट्रम्प कार्ड हो सकती है टीम के लिए, और दोनों के बीच में साझेदारी की जरूरत है प्रवीण सर। तर नक्कीच भागीदारीची गरज आहे. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे धोका होऊ शकतो, खतरा होऊ शकतो, झेल टिपला जातो आहे आणि विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक 4, झेल टिपला त्या ठिकाणी शतरक्षक होता स्वरूप, आणि पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय स्वरूप हे नाव मैदानाच्या आतमध्ये गजबजताना पाहायला मिळतंय. एक शानदार झेल त्यानं टिपलाय, विकेटचं पतन. बड़ा विकेट, बड़ी सफलता, जैसे ही हमने जिक्र किया था पार्टनरशिप होनी चाहिए, दोनों के बीच में वो साझेदारी बननी चाहिए, और उस साझेदारी को तोड़ते हुए नजर आए अतुल क्षीरसागर, टीम के कप्तान है। ये पहला विकेट उनके खाते में 34 रन 4 विकेट के नुकसान पर। अब यहां से वो आगे की सफर थोड़ा सा कहीं ना कहीं पर स्ट्रगल करती हुई नजर आएगी। रिक पर रन रेट काफी आगे बढ़ता, बस 16 गेंद 41 रनों की जरूरत है, लेकिन क्रिकेट है, अनिश्चितताओं से भरा खेल है, तो कहीं ना कहीं पर वेट एंड वॉच वाली पॉलिसी फिलहाल यहाँ पर देखने को मिलेगी। विकी पवार 4 गेंदे 8 के ऊपर खेल रहे, 200 का स्ट्राइक रेट है, उनके साथ में अभी आई है, तो अभी अभी इनको कुछ करना पड़ेगा। अतुल क्षीरसागर गेंदबाजी के लिए राउंड विकेट से
हल्के हाथों से खेलने का प्रयास, आउटसाइड ऑफ स्टंप, 34 स्टंप पर गेंद थी, टिप्पा खाने के बाद सीधी विकेट कीपर के दस्तों में जाती हुई। और यहाँ पर जितनी भी बिंदी गेंदें आएंगी प्रवीण सर वो कारगर साबित होगी और दबाव बनाएगी, और जब से दबाव बनेगा तो कहीं ना कहीं पर वो खतरा साबित होगा। काय गोलंदाजी केली जाते, 3 चेंडू आतापर्यंत 1 धाव खर्च केली, 1 विकेट घेतली आहे, लेट कट खेळलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय डीप पॉइंटचा शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी सिंगल प्राप्त केली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते। स्कोर कार्ड जर पाहिले तर मात्र 35 वरती 4 गाड्यांच्या मोबदल्यात 3.4 षटकाचा खेळ संपलाय। अतुल क्षीरसागर लक्ष वेधून घेणारी गोलंदाजी, 4 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील घेतली। अच्छी गेंदबाजी, फिर से वो बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था, फॉलो थ्रू में गेंद को रोका, 1 रन का प्रयास कर रहे हैं, दोनों के बीच में हाना चल रहा था, थोड़ा सा फंबल और इसी का पूरा फायदा दे उठे 1 रन पूरा किया। 1 रन के साथ अब बढ़ता हुआ स्कोर है 35 रन से ऊपर 36 रन, 4 विकेटों के नुकसान पर। अब यहां से कहीं ना कहीं पर प्रवीण सर वो दिल्ली दूर नजर आ रही है, अब बड़े स्ट्रोक के लिए जाना होगा, कहीं ना कहीं पर एक खिलाड़ी को जोखिम लेनी होगी, रिस्क लेना होगा, रिस्क है तो इश्क है, और फिलहाल यहाँ पर रिस्क लेने की जरूरत है। आक्रमकता, दाहकता, स्फोटकता या गोष्टींना महत्व प्राप्त झाले मैदानाच्या आतमध्ये। अगदी आपण पाहतोय स्क्वेअर कटचा फटका, एक क्षेत्ररक्षक चेंडूवरती चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी मात्र जे केले जाते, फक्त सिंगल मिळेल, 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर कार्ड या सिंगल बरोबर 37 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते। 4 ओवर के बाद 37 रन, 4 विकेट के नुकसान पर 75 का टारगेट है देवगिरी ब्लास्टर्स को। पुरंदर किंग्स ने अच्छी गेंदबाजी की, पहले पारी में अच्छी बल्लेबाजी रही, 74 रन बनाए थे, उसके बाद वो 75 रनों का टारगेट, और शुरुआत अच्छी रही थी प्रवीण जी, उसकी बदौलत तो जो निरंतरता जरूरी थी वो निरंतरता नहीं मिली, रेगुलर इंटरवल्स में विकेटें मिले, और उसके बाद पुरंदर किंग्स ने फिर से एक बार इस मैच में वापसी यानी कि कमबैक किया। अब 5 ओवर की शुरुआत होगी, 12 गेंदें 38 रन, मैच अभी भी ऑन है, यहां से वो बड़े स्ट्रोक अगर आएंगे तो कहीं ना कहीं पर इस मैच को जीतने के चांसेस रहेंगे। और फिर से एक बार वो डायनामिक छोटा पैकेट बड़ा धमाका, स्वरूप वागरकर को गेंदबाजी के लिए बुलाया गया। ओद विकेट से पहली गेंद, फुल लेन की गेंद थी, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, सामने खेला है, जब तक कि गेंद को फील्ड करने का मौका ढूंढ रहे थे, एक टप्पा खाते भी शायद गेंद बाउंड्री लाइन के बाहर पहुंच चुकी है, और यहां पर अंपायर के द्वारा ये 6 रन का इशारा आता हुआ। पहली गेंद थी, जड़ में डालने का प्रयास, सीधा डाउन दी ग्राउंड, 6 रन। हेलिकॉप्टर आपण नक्कीच पाहतो आहे, लँड झाले लॉंगॉनच्या दिशेला, जबरदस्त तडाखा अभि यांचा, आणि हे फटके खेळावे लागतील। आता बॉल्स आणि रन्स तफावत वाढत चालली आहे, त्यामुळे अशा प्रकारचे फटके खेळावेच लागतील। विरोधी दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र असफल होताना पाहायला मिळतो आहे। अभि गोपी सर रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, पहली गेंद पर अच्छा स्ट्रोक जरूर लगाया था, अच्छा टाइमिंग रहा था, दूसरी गेंद पर रिवर्स खेलने का प्रयास कर रहे थे, लेकिन यहाँ पर थोड़ा सा चुके, उसके बाद वो बिंदी गेंद स्लाइस करने का प्रयास, पकड़ा, कैच आउट, विकेट कीपर का सहारा, पकड़ा कैच, प्रकाश थे, गेंद को लपक लिया, 5वां विकेट गिरता हुआ देवगिरी ब्लास्टर का 43 रन, 5 विकेट के नुकसान पर। खूप महत्वाची विकेट अभि यांना परतावं लागेल। 5 चेंडूचा सामना केला, 8 धावा त्या ठिकाणी बनवल्या अभि यांनी, अगदी आपण पाहतो आहे यष्टिरक्षकांना आपलं काम चोखरित्या बजावलं। मैदानाच्या आतमध्ये 43 वरती 5वा धक्का, अर्थात निम्मा संघ गारद झालाय, निम्मा संघ पॅव्हिलियन मध्ये परतलाय। अगदी आपण पाहतोय आता 9 चेंडू 32 धावा, या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना 9 गेंदें और 32 रन, टाइम अप यहाँ से होगा तो आने वाली ओवर के लिए वो पावर प्ले वाली फील्डिंग फिर से एक बार आपको सजानी होगी। प्रकाश जी, टाइम अप होने वाला है, आपको थोड़ा सा स्पीड अप करना है, इसके बाद 5 मैचेस बाकी है और आज के दिन का शेड्यूल पूरा करना है, तो आपको थोड़ा स्पीड अप करना होगा। स्वरूप की ईश्वर की अगली गेंद, और पिच गेंद थी, एक्स्ट्रा कवर पर खेलना चाहते थे, कवर पर पकड़े गए, पकड़ा, कैच आउट, विकेट गिरता बा, 6ठा विकेट गिरता बा, 43 के ऊपर स्वरूप को मिलती हुई और एक सफलता। एक्शन रिप्ले में देखिए, बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, कनेक्ट नहीं कर पाए, मिस टाइम कर चुके थे, पकड़ा, कैच आउट। कुठेतरी पडझड नक्कीच होताना पाहायला मिळते देवगिरी ब्लास्टर टीमची। आता 8 चेंडू 32 बनवायच्या, 43 वरती 6 गडी गमावलेत। शैलेश आला तसा परतताना नक्कीच जो पाहायला मिळतो आहे मैदानाच्या आतमध्ये। समीकरण 8 चेंडू 32 देवगिरी ब्लास्टर ह्या टीमला जिंकण्यासाठी आवश्यक। पुरंदर किंग्स विरुद्ध देवगिरी ब्लास्टर या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेला हा सामना आपण अनुभवतायत, पाहतायत, आनंद घेतायत। उपस्थित तमाम प्रेक्षक राजाचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल। 8 गेंदें और 32 रन, नए बल्लेबाज बीच मैदान में पधार रहे हैं। विकी एक तरफ नॉन स्ट्राइक गेंद पर है, 5 गेंदें 9 के ऊपर बल्लेबाजी करे। आखिरी 2 गेंदों का खेल शेष है इस ओवर में। स्वरूप ने अच्छी गेंदबाजी की और दी विकेट से इस ओवर की अगली गेंद
अच्छी गेंद थी, क्रॉस बैटेड खेलने का प्रयास था, टिप्पा खाने के बाद थोड़ा सा बाहर जाती हुई गेंद को समझ नहीं पा रहे। इसके पहले कि मैंने जैसे कहा था कि पढ़ने की जरूरत है, रीड करने की जरूरत है। अक्षय बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास जरूर कर रहे थे और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तों में और एक बिंदी गेंद, 7 गेंदें 32 रन। अब यहाँ से कुछ अलग करने की कोशिश होगी। अगर यहाँ से बड़े स्ट्रोक आ जाते तो कहीं ना कहीं पर वापसी होगी। बिंदी गेंदें जितनी भी आएगी तो जीतने की चांसेस कम हो गए। और एक बिंदी गेंद, बिंदी के साथ ओहो हो, यहाँ पर वाइट बॉल का सिग्नल। अजय अवळे सर ने यहाँ पर व्हाइट बॉल का सिग्नल किया। टिप्पा खाने के बाद अतिरिक्त टर्न था, व्हाइट के साथ एक्स्ट्रा मिलता हुआ 44 रन 6 विकेट के नुकसान पर 7 गेंदे 41 रनों की जरूरत है। या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणं आवश्यक असेल आणि या वेळेला मोठा फटका आलाय, फ्लॅट बॅटेड, एक जबरदस्त तडाखा, षटकार, 6 धावा, मैच इज ऑन। आखिरी गेंद पर वो बड़ा स्ट्रोक, जैसे ही हमने पुष्पा को देखा और उसके बाद वो देह घुमाकर खेलने का मौका था, डीप मिड विकेट को क्लियर किया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर हवाई यात्रा पर स्वरूप के ऊपर हमला होता हुआ एक्शन रिप्ले में देखिए आगे डालने की कोशिश थी, खड़े थे, स्टैंड एंड डिस्पैच किया गेंद को बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। अब आखिरी 6 गेंदों का खेल शेष दोनों टीमों के लिए विशेष होगा और 6 गेंदे 25 रन क्या बना पाएंगे, ये भी सवाल जारी है। लेकिन फिलहाल गेंद बल्ले पर भारी है प्रवीण जी। तर नक्कीच मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आहे, सामना रोमहर्षक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आहे। 6 चेंडू 25 धावा, पहिले 2 ते 3 चेंडूवरती आक्रमक फटके आले तर मॅच आवाक्यात येऊ शकते मैदानाच्या आतमध्ये। टाइम अप झालेला आहे प्रकाश, त्यामुळे तुम्हाला 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवता येतील, याची दखल घ्या। 6 चेंडू 25 धावा, सर 6 चेंडू आणि 25 धावा पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य आहे। शक्य आणि अशक्य या दोन शब्दांच्या मध्ये काय असेल तर ती मेहनत आहे, कष्ट असणार आहेत। तर नक्कीच सद्यस्थितीला देखील कोणी भविष्यवाणी करू शकत नाही नक्की कोणता संघ बाजी मारील, देवगिरी ब्लास्टर की दुसऱ्या बाजूला पुरंदर किंग्स। मॅच रंगतदार अवस्थेमध्ये अगदी आपण पाहतोय, 6 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष्य ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळेल, पहिले 2 ते 3 चेंडू खूप महत्वाचे असतील, त्या चेंडूवरती कशा प्रकारची फलंदाजी केली जाते। 6 चेंडू 25, लास्ट 6 बॉल, 25 रिक्वायर, बॉलर तयार, अगदी आपण पाहतोय समोर असेल विकी। 5 चेंडूंचा सामना आतापर्यंत केलाय, 9 वरती खेळतोय विकी। चला वेळ वाचवा, वेळ। 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील कारण टाइम अप झालेला आहे, टाइम अप झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवता येतील। हा रोल आपण दुपारी घोषित केलेला आहे, फार वेळ घेऊ नका, खूप वेळ जातोय। प्रकाश सर आपल्याला विनंती आहे थोडं स्पीडअप करा, पंचांनी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत। पंचांच्या भूमिकेमध्ये आज अवैध सरांना आपण पाहतोय, स्क्वेअर लीग पंचांच्या भूमिकेत संजय भालेराव सर। खरं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा महाराष्ट्रातल्या असतील जिथे त्यांना सातत्याने आपण पाहिले। 6 चेंडू 25 धावा, 6 गेंदे 25 रन, गेंदबाज तैयार। पहली गेंद, ओहो हो, अच्छी गेंद थी, ड्राइव किया, मिडा पर खिलाड़ी मौजूद है, नॉन स्ट्राइकिंग से निकल पड़े थे लेकिन यहाँ पर कोई मौका नहीं है। बिंदी के साथ शुरुआत होगी, 5 गेंदे 25 रन। एक चेंडू खूप महत्वाचा आहे, पहिला चेंडू निर्धाव येताना जो पाहायला मिळतोय आणि आता 5 चेंडू 25 धावा या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार। फुलटॉस चेंडू अगदी आपण पाहतोय, मिड विकेटला पुन्हा एकदा डीप मधून शतरक्षक चेंडूवरती येतोय, दुसऱ्या धावेसाठी पलायन, ही दुसरी धाव वेगवान पळून पूर्ण केली जाते, अगदी आपण पाहतो आहे। समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल, आता 4 चेंडू आणि 23 धावांची गरज, सांघिक धावसंख्या 52 वरती 6। 4 गेंदे और 23 रनों की जरूरत है, 4 चेंडू 23 धावन की गरज है। अब यहाँ से अगर बड़े स्ट्रोक के लिए जाएंगी, वो बड़े स्ट्रोक आ भी जाते हैं तो कहीं ना कहीं पर वापसी के चांसेस होंगे। यानी कि फिलहाल अगर इस गेम को हम गेम को देखेंगे तो पुरंदर किंग्स का पकड़ा भारी है। गेंदबाज तैयार और विकेट से इस ओवर की अगली गेंद करने के लिए तैयार, बड़ा स्ट्रोक सामने खेला है, एक ही मारा, खींच के मारा, सॉलिड मारा, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। स्ट्रेट हिट पाहायला मिळाला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, अगदी आपण पाहतोय जबरदस्त तडाखा, स्ट्रेट हिटचा हा फटका अगदी आपण पाहतोय, चेंडू सीधा सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडताना पाहायला मिळतोय आणि मॅचचं समीकरण या षटकारानं बदलून टाकले। आता गुणोत्तर प्रमाण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले, शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांचं लक्ष्य। मैच में वापसी हो रही, मैच समाप्त नहीं हुआ है, अब यहाँ से मौका है। 3 गेंदे और 17 रन। विकी पवार, इनके पास वो पावर है, पावर को जनरेट करना जानते हैं। इस ओवर की अगली गेंद, ओहो हो, जड़ में डाला था गेंद को, अच्छी गेंद थी, यॉर्कर करने का प्रयास सफल रहा, 1 रन पूरा किया, दूसरे की मांग हो रही है। जब तक गेंद को फील्ड करे, थ्रो करे,
आसानी के साथ 2 रन और 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर इस समय 60 रन 2 गेंदे और 15 रनों की जरूरत है। क्या यहाँ से क्या होगा अब देखने वाली बात होगी प्रवीण सर। अवांतर धावांची वाट पाहावी लागेल, कारण की 2 चेंडूवरती सलग 2 षटकार जरी खेळले तरी आता लक्ष कठीण आहे, त्यामुळे अवांतर धावांची वाट पाहावी लागेल मैदानाच्या आतमध्ये। 2 चेंडू 15 धावांची गरज, सांघिक धावसंख्या 60। यावेळेला कॉट बिहाइंडची शिकार, आणखीन एका विकेटचं पतन, धक्का क्रमांक 7। 60 या धावसंख्येवरती हा 7वा धक्का लागताना पाहायला मिळतोय। विकी बॅक टू द पॅव्हिलियन। आता सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे। 1 चेंडू आणि 15 धावा। विकी जो चांगला खेळत होता, 10 बॉलमध्ये 19 190चा स्ट्राईक रेट होता, 75 धावांचं लक्ष, गोलंदाजांनी चांगलं कमबॅक। तरीच्या षटकांमध्ये असं वाटलं होतं की कुठेतरी फलंदाजी करणारा संघ देवगिरी ब्लास्टर्स या सामन्यामध्ये आपली पकड निर्माण करेल, मात्र रेग्युलर इंटरव्हल्समध्ये विकेट आल्या आणि 7 विकेट घेत असताना तो पूर्णपणे दबाव टाकला गेला देवगिरी ब्लास्टर्सवर। आता औपचारिकता पूर्ण केली जाईल। 1 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे। अक्षय 2 बॉलमध्ये 6 वर खेळतोय। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे सचिन भोसले। शेवटचा बॉल आहे या मॅचचा। ओहो, चांगला बॉल, बरोबर सामना फिनिश झालाय। देवगिरी ब्लास्टर्स या ठिकाणी 14 धावांनी पराभूत झालेले आहेत। पुरंदर किंग्सने इथे बाजी मारली आहे। वेल प्लेड पुरंदर किंग्स, वेल प्लेड देवगिरी ब्लास्टर्स, अभिनंदन आणि हार्डलक दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। सामना संपलाय, मात्र दुसऱ्या डावाचा लेखाजोगा आपल्या समोर असेल आणि लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देखील सोडले जाणार, परंतु त्यात एक सूचना आहे, स्पीडअप करा। अजूनही 5 सामने आपल्याला इथून पुढे पूर्ण करायचेत, वेळेचं बंधन असणार आहे, त्यामुळे कृपया विनंती आहे आपल्याला प्रत्येक सामन्यासाठी स्पीडअप करायचं आहे।